गोलंदाज शरद भोईर. तर नक्कीच पहिल्या सामन्याची पहिली सलामी जोडी गावदेवी पुन्हा संघाकडून कायम आहे. देवा टावरे आणि संघनायक किशोर पाटील चांगली भागीदारी केली होती पहिल्याच मॅच मधून. पहिला चेंडू अतिशय चांगल्या लाईन अँड लेन तोड आपण पाहिलाय. इनफिल्डच्या आतमधून चांगली फिल्डिंग होते. मिडॉन रिझनला एक सिंगलनं देवा टावरेनं स्वतःच आणि संघाचं धावांचा अकाउंट ओपन केलाय. चांगली मॅच गावदेवी पूर्णा संघापेक्षा ज्वाली कामतगार संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की दोन्ही संघ एक एक सामना खेळलेत. गावदेवी पूर्णा पहिल्या सामन्यातून विजयी तर ज्वाली स्पोर्ट कामतगार पहिल्या सामन्यातून पराभूत झालेली आहे. पहिला सामना ज्वाली स्पोर्ट कामतगार वीर तानाजी दापडे संघाबरोबर खेळली. आजची तिसरी दिवसाची सुरुवात या दोन टीम दरम्यान झाली होती. आजच्या दिवसातून हा 6वा सामना आपल्या समोर आहे. एक चेंडू एक. किशोर पाटील पहिल्या सामन्यातून षटकारानं अकाउंट ओपन आणि दुसऱ्या सामन्यातून देखील तेच रिझल्ट षटकार. वाह क्या बात है. हल्लू हंगामाची सुरुवात किशोर पाटीलनं अतिशय चांगली केलेली आहे. हा चेंडू सोडून दिलाय. पिछा केला होता जरूर, मात्र किशोर पाटीलनं ओळखलंय की हा चेंडू माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा आलाय वाईट. धावसंख्या 8. देवा टावरे 1 वर, किशोर पाटील 6 वर आणि एक वाईट. 2 मध्ये 8. फुलटॉस बॅटच्या मधोमध घेतलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत. वेल जज कॅच. क्या बात है. वाह अप्रतिम जबरदस्त झेल. मोठा फलंदाज किशोर पाटील यांच्या रूपाने झेलबाद. डीजे चांगला खेळाडू आहे. नक्कीच गावदेवी पूर्णाकडून आपण जर पाहिलं तर चांगले खेळाडू आहेत. नक्कीच देवा टावरे, किशोर पाटील आणि तिसऱ्या क्रमांकावर हरिदास पाटील चांगला उंचपुरा खेळाडू आहे. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर. याआधी आपण पाहिलं होतं त्यांना सलामीला फलंदाजीसाठी नेहमीच खेळताना, मात्र इथे क्रमांक 3 वर दोन चेंडू 8 धावा 1 विकेट अशी शरद भोईर यांची पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात. फुलटॉस होता. चेंडूला व्यवस्थितरित्या खेळता आला नाही. अगदी मिडॉन आणि मिडऑफच्या मध्ये हा चेंडू सेफ लँड झाला होता. एक सिंगलनं हरिदास पाटीलनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल 9. नक्कीच बॅटच्या स्टिकरवर बॉल आला असावा, कारण की फटका हा तुम्हाला ऑन साईडला खेळायचा होता. प्रॉपर टाइम साधता आला नव्हता. विलास स्पोर्ट राणाल आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली टीम इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी कक्षामध्ये आपण थांबायचं. संघनायक बघूया इथे हा चेंडू चालला अगदी डीप थर्ड मॅन रिझन कडे. नक्कीच बॅटला चाटून चेंडू गेलाय. देवा टावरे यांच्या बॅट मधून चौकार आलाय.
चेंडू इथे चेंडूला अतिशय चांगला लेट कटचा फटका खेळलेत. खाली क्षेत्र आहे, चेंडू चाललाय अगदी मैदानामधून सीमा पार चौकार. चांगला चांगला फटका. देवा टावरे आज अगदी शांत डोक्याने क्रिकेट खेळतायत. कुठली घाई गडबड करत नाहीयेत. हवेमध्ये फटके खेळत नाहीयेत. गॅप नक्कीच सलगचा दुसरा चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 17. एक ओव्हर 17 धावा. किशोर पाटीलची विकेट जरी गेली तरी मात्र धावा गावदेवी पूर्ण संघाच्या फलकावर चांगले आहेत. 17. गोलंदाज बघूया ओव्हर नंबर 2 साठी गोकुल पाटील आज खुश आहेत. नक्कीच कारिवली टीमची सुरुवात चांगली झालेली आहे. सामना का थांबवत आहे मयूर चौधरी पंच. यस जरा स्पीडअप करा. गोलंदाजीसाठी विकास पाटीलला बोलवलेले आहे. जॉली स्पॉट कामतगार चे सर्वात जुने खेळाडू आहेत. माजी संघनायक देखील राहिले आहेत विकास पाटील. राऊंड द विकेट हरिदास पाटील. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर अंदाजून ते फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगली लाईन अँड लेंथ विकास पाटीलनी पकडलेली आहे. डॉट बॉलनं सुरुवात. इथे हा चेंडू खेळलेत मात्र क्षेत्ररक्षक आहेत दक्ष. चुकी होणार नाहीये. चांगला झेल आणि धक्का नंबर 2 गावदेवी पूर्ण टीम साठी हरिदास पाटील यांच्या रूपानं. आहेत देवा टावरे आणि हर्षल. 2 बाद 17. चेंडू टाकून झालेत 8 आणि धावा बनले 17. टेस्टांच्या मागे मयूर चौधरी. रिवर्स फटका खेळले. चांगला संपर्क झाला अगदी हर्षलना आल्या आल्या. एक सुंदर फटका आपण पाहिलं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. धावा चांगल्या आल्यात 4. संदीप ज्युनियर आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. आणि राजा दिवेकर इथे फुल टॉस आणि चेंडूला फेकून दिलाय.
डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकाराने धावसंख्या झाली ती 27. हर्षलनं चौकार, त्यानंतर षटकार. विकास पाटीलच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्यात. पावलांचा चांगला वापर केलाय. इथे देखील चेंडूला व्हीसेप मध्ये केलेला आहे. शरद भोईर नक्कीच अगदी थ्रो चांगला होता, मात्र थोडासा स्वेर. अगदी गोलंदाज विकास पाटील 5 मध्ये 11 दिलेत, 11 मध्ये बनल्यात 28. या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप, खराब लाईन. धावसंख्या 29. पंकज भोईर यानंतर आपण टॉससाठी तयार आहे. स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली टीम आणि विलास स्पोर्ट राहणार. इथे हा चेंडू देखील आलाय वाईट. मयूर चौधरीचं कौतुक करावं लागेल. अगदी इष्टांच्या मागे हा चांगला चेंडू पकडलाय. लेगस्टिक वरचा चेंडू होता. चांगला फटका ऑन साइडला केले. बघूया डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मात्र काही फायदा होणार नाही. मयूर नाराज आहे, शरद भोईर नाराज, विकास पाटील देखील नाराज असतील. तुम्ही अशी फिल्डिंग केली तर तुम्ही त्या गोलंदाजाला दोष देऊ शकणार नाही आहेत. या चेंडूवर आल्या हा नशिबाचा चौकार. धावसंख्या 34. 17च्या सरासरीनं बरोबर 2 ओव्हरमध्ये 34 धावा लागलेले आहेत. गावदेवी पूर्ण टीम 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 ओव्हर 34. बघूया तिसऱ्या क्रमांकाचं ओव्हर जॉली स्पोर्ट कामतगर संघाकडून कुठला गोलंदाज. अमर दोन ओव्हर 34. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाज अमर. इथे हा चेंडू सीमा पार जातोय. चौकाराचा इशारा आलाय.
अतिशय चांगली फिल्डिंग, झेल जरूर सोडलाय, मात्र संघाच्या मौल्यवान धावा इथे सेव्ह केलेल्या आहेत. एकोणचाळीस धावा. इथे हा चेंडू लेग स्ट्रिकला सोडून जातोय. अमर याने देखील या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त चेंडू टाकलेला आहे वाईटच्या स्वरूपात. 40 धावा लागले. तिथे अजून एक वाईट. नक्कीच आज खूप डोकेदुखी गोलंदाजांनी खूप निराश केलंय. चांगली फिल्डिंग. अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये चांगला चेंडू अडवलाय. धावसंख्या झाली ती 42. चेंडू टाकून झालेत तिसऱ्या ओव्हरचे 3, म्हणजे 15 चेंडूमध्ये या धावा आल्यात 42. सिली मिड ऑफ रिझनमधून स्वतः गोलंदाजानं चेंडूला उचललंय. हर्षलच्या बॅटमधून एक सिंगल आली. धावसंख्या 43. 2 चेंडू तिसऱ्या ओव्हरचे शिल्लक आहेत आणि एक चांगली टोटल आहे. गावदेवी पूर्ण टीमच्या फलकावर चांगला चांगला संपर्क झाला आहे. अगदी शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू डीप फाईन लेग रिझनमध्ये. चांगली फिल्डिंग. नक्कीच ज्ञानेश्वर मुकादम आपण पाहिले तर यावर्षी देवा टावरे अगदी चांगल्या लयमध्ये मूडमध्ये आहेत. समोर फटके खेळण्यापेक्षा विकेटच्या मागून त्यांनी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा चेंडू देखील आलाय वाईट. मला वाटते अमरेच्या तिसऱ्या ओव्हरमधला तिसरा वाईट आहे. या वाईटच्या धावा खूप कठीण. ओके, इथे चांगला फटका. नक्कीच अगदी चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिझन कडे आणि हा देखील आलाय चौकार. आणि या चौकाराबरोबर 3 ओव्हरमध्ये गावदेवी पूर्ण टीम 2 बाद 50 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे. नक्की देवा टावरेचं चांगलं तंत्र आहे, कारण की खाली क्षेत्र निवडत आहेत जिथे खूप कमी क्षेत्ररक्षक आपण उभे करतोय. सराव मला वाटतं चांगला आहे. जरी मैदान नसलं तरी मात्र अगदी घराजवळ हा सराव ते जरूर करत असावेत. नक्कीच अगदी पाहिलं तर आपण दुसऱ्या सामन्यातून पाहतोय संदेश की नेहमीच देवा टावरे समोर फटके खेळलेत, मात्र आज मी बघतोय की जास्तीत जास्त इम्प्रोवाइज फटके विकेटच्या मागे त्यांनी जास्त जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केलाय. परेश भगत पूर्ण गावचा एक बुलंद आवाज. आमचे मित्र परेश, आपण या समालोचक कक्षामध्ये परेश भगत, हर्षल 3 ओव्हरला 50 आलेत. मला वाटतं सोपान आहे का? यस, सोपान. यानंतर ज्या आता धावा येतील ना पूर्ण संघासाठी त्या बोनस धावा, कारण की 18 मध्ये 50, 8 विकेट आहेत, 6 चेंडू खेळायचे आहेत आणि स्ट्राईकवर हर्षल. क्या बात आहे. हर्षलनं पहिला चेंडू हवेमध्ये खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, चांगला झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवर सोपानला विकेट हर्षलची. लॉंग लेग आणि डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये झेल टिपलाय सोपान. तर नवीन फलंदाज विनायक. बघा, राकेश टावरे या संघाच्या माजी संघनायक मनोज आलेत. विनायक नाही, मनोज. 12वे खेळाडू आहेत आपले भाऊ. उमेश मिटकर
नेहमीच गावदेवी पूर्ण संघाचे पाठीशी राहिली आहेत. 2 धावा इथे मनोजच्या बॅटमधून. धावसंख्या 52. देवा टावऱ्यांचा सर्वात आवडता खेळाडू आहे मनोज. नेहमीच भरपूर अशा अपेक्षा या खेळाडू करून सहकार्य करून बाळगलेले आहेत. हा चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथ वर, क्या बात आहे, वाह, गुड बॉल. शेवटचे 3 चेंडू आहेत. 3 ओव्हरला 50 होत्या. 3 चेंडूमध्ये फक्त 2 आलेत आणि ते चेंडू आला वाईट. आमचे पंच मोरे सर, नवीन 40+ संघटना आणि मोरे सरांचं एक अटूट नातं आहे. कित्येक स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. दमन दौरा असो, चाचणी स्पर्धा, अध्यक्ष, या स्पर्धेमध्ये आवर्जून त्यांची मोलाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. दोन धावसंख्येने संघाची टोटल डबल 5. 55 धावा झालेत. म्हणजे सोपानं आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये एक वाईट, 5 धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. शेवटच्या ओव्हरमध्ये सोपानं जॉली स्पोर्ट कामतच्या टीमला करून दिलेलं आहे. शेवटचे 2 चेंडू, 55 धावा. क्या बात आहे. अगदी फलंदाजापासून थोडासा चेंडू पुढे ठेवला होता. चांगली गोलंदाजी आहे. सोपान एक चांगला खेळाडू आहे. आपण पाहिलं तर आजच्या दिवसातून दोन्ही सामन्यातून त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. 56 धावा लागलेत. आता शेवटचा चेंडू आहे. देवा टावरेनं अगदी सोपानचे काही चेंडू बघितलेत, नॉनस्ट्राईकला उभे राहून. बघूया. आणि हा फटका समोर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र ते चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही. यष्टीरक्षक मयूर चौधरीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. 4 ओव्हर 3 बाद. गावदेवी स्पोर्ट पूर्ण टीम अब तक 56 आणि 57 धावांचं लक्ष आहे. आपण जाऊया पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करूया. विलास स्पोर्ट राहणाल आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली. चला पंकजी भोईर आणि महेश, निलेश, जयेश आहेत. चला जयेश आले नेहमीप्रमाणे. चला आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. सन्माननीय उपाध्यक्ष विनोदजी काटेकर साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचं टॉस इथे आपण करतोय. संस्थापक अध्यक्ष प्रतापशेठ पाटील साहेब आणि विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मनोहरदादा जोशी यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स. त्या टॉस बॉक्समध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय विनोदजी काटेकर साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन. वेलकम कॅप्टन. नक्कीच टॉस तर माहितीच आहे, हेड अँड टेल. कशी टीमच्या कॅप्टनचा कॉल असेल, हेड असा कॉल राहणार संघाचा आणि आलेल देखील तीच आहे. थँक्यू साहेब, बसून घ्यायचं आहे आपण. नाणेफेकी जिंकली आहे राहणार टीम संघाने. शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला होता मागचं, मात्र डू अँड डाय येथून तुम्हाला जिंकायचंच आहे. आता काय निर्णय घेणार आहे तुम्ही? क्षेत्ररक्षण. नक्की चेसिंग करणार आहात. किती धावणं रोखण्याचा प्रयत्न असेल कशेली संघाला? 45, 40, 45. पुन्हा एकदा फाईट बॅक करणार आहे टीम. पूर्ण तयारी आहे? हो. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. नक्कीच कशेली टीम संघाने खूप चांगला क्रिकेट खेळलं सकाळच्या पहिल्या मॅचमध्ये. खूप चांगला संघर्ष पाहायला मिळाला. आता सर्वप्रथम बॅटिंग करायची आहे. किती 4 षटकामध्ये धावा बनवणार आहेत? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. एक शेवटचा प्रश्न आहे, कशी वाटली स्पर्धा आणि कोणत्या प्रकारे एन्जॉय करता या स्पर्धेला? आयोजन तर दरवर्षीप्रमाणे आमच्या संघटनेचं चांगलंच आहे आणि स्पर्धा भरपूर चांगलं एन्जॉय करतो आम्ही. नक्कीच समोर हरलेला संघ आहे, त्याला जिंकायचाच आहे.
आणि त्या संघाबरोबर खेळायचं आहे. काय सांगशील संघाला, कोणत्या प्रकारे खेळायचं आहे? नाही, आम्हाला पण जिंकणं महत्त्वाचं आहे ना. 3मधून 2 जिंकणे महत्त्वाचं आहे. मग आम्हाला पण मॅच जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे पूर्ण तयारी झालेली आहे. टॉस इथे झालेला आहे. विलास स्पोर्ट्स स्मृती राहणार टीम संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा कालीराम केनी सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. एक दमदार आवाज आज या चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकतायत. मान्यवर कक्षामध्ये साईराज इंटरप्राइजेसचे सर्वा विद्येशेठ पाटील, त्यानंतर आमचे उपाध्यक्ष विनोददादा काटेकर साहेब, त्यांच्यासोबत निलेश भाऊ आहेत, तनिक्षा चीड वॉटर सप्लायरचे मालक, त्यानंतर स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाचे 2 लेजंड क्रिकेटर, एका बाजूला साई पाटील तर दुसऱ्या बाजूला गिरीश मडवी. क्या बात आहे. त्यानंतर त्यांच्या बाजूला आहे जगदीशदादा पाटील, सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे करता धरता, आणि संदीपजी मोरे जोशीलवन भादवाड हे संघाचे यष्टिरक्षक फलंदाज. सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया आपण मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये. क्या बात है. राकेश टावरे या संघाचं एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती, संघनायक म्हणून देखील होते, मात्र ही सीझन मध्ये थोडासा वेळ लागेल राकेश टावरे यांना मला वाटतं. बघूया, धावांचं लक्ष आहे 57, 3 ओव्हरला होत्या 50 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा फक्त खर्च केल्या त्या 6. गोलंदाज होता सोपान जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा. आणि सलामी जोडी मैदानाकडे प्रस्थान करते शरद भुईर आणि भास्कर. 24 मध्ये 57 बनवायचे आहेत. आणि यानंतरच्या सामन्याची देखील आमचे सहकारी समालोचक संदेश पाटील भिवंडीकर नाणेफेकी उडवलेल्या विलास स्पोर्ट राहणार आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली. फाईट मॅच. एका बाजूला प्रताप पाटील साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूला नक्कीच गणपती भुईर यांचा संघ आपण पाहणार आहात. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित चाचणी स्पर्धा 2025-26. वेलकम लालचंद भाऊ, आपलं स्वागत आहे. शरद भुईर आणि भास्कर. 24 चेंडू 57 धावा आणि गावदेवी पूर्णा संघाचा पहिला गोलंदाज आहे बाला पाटील, सिनियर खेळाडू आहेत. बघूया पहिल्या ओव्हरसाठी गावदेवी पूर्णा संघाकडून पॉवर प्लेची ओव्हर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर 6 धावांना स्वागत केलंय गोलंदाज बाला पाटील यांचा फलंदाज शरद भुईरनं. नक्कीच वेलकम परेश भगत, एसटी रक्षक कपिल चौधरी. क्या बात है.
तर नक्कीच मित्रांनो आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या समालोचक कक्षामध्ये सज्ज झालेत पूर्णा गावचा बुलंद आवाज आमचे मित्र परेश भगत. स्वागत आहे आपलं. धन्यवाद. दुसऱ्या चेंडूवर चौकार आलेला आहे. चांगली घणाघाती सुरुवात करतोय फलंदाज शरद. पहिल्या 2 चेंडूवर खरपूस समाचार घेतोय. पहिल्या चेंडूवर षटकारानं आपलं खातं उघड केलं होतं, संघाचं खातं उघड केलं होतं आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारतोय. 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेले आहेत. एक मोठं लक्ष होतं आणि ज्या प्रकारे सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मात्र आपल्या संघाला करून देतोय फलंदाज शरद. 2 चेंडू 10 धावा. गोलंदाज बाला पाटील मात्र आता थोडासा स्पेशलमध्ये दिसत असेल कारण की पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आलेल्या आहेत. हीच खरी कसोटी असते मित्रांनो. बघूया कमबॅक करतोय का गोलंदाज बाला पाटील. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिले परंतु चेंडू हवेमध्ये आणि एक चांगला झेल घेतोय आणि कमबॅक करून देतोय आपल्या संघाला गोलंदाज बाला. डीजे पहिला हादरा हर्षद हा झेल पकडतोय. पहिला हादरा बसतोय जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. शरद हा 10 या धावसंख्येवर बाद होतोय. संघाची धावसंख्या 1 बाद 10. 57 धावांचा पाठलाग करतोय. सुरुवात चांगली झाली होती परंतु कमबॅक करून देतोय आपल्या संघाला गोलंदाज बाला पाटील. आज गावदेवी पूर्णा संघाचे भरपूर प्रेक्षक सुद्धा हा सामना पाहण्यासाठी इथे हजर आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा बाला सज्ज होतोय स्ट्राईक एंडला. सोपान चांगला चेंडू. बघूया पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येचं खातं उघडतंय. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 11. 11 लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली सुरुवात जॉली स्पोर्ट कामतगर संघाची. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र स्लोअरवर चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न होता फलंदाज सोपान याचा परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. बाला पाटील सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामोरे जाईल फलंदाज सोपान. 57 धावांचा पाठलाग करतोय जॉली स्पोर्ट कामतगर संघ. पुन्हा एकदा अतिशय चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. बाकीचं काम थेट करतोय यष्टीरक्षक. निर्धाव चेंडू आणि या षटकात पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक केलेला आहे गोलंदाज बाला पाटील याने. धावसंख्या 1 बाद 11. 57 धावांचं लक्ष आहे. 13.25 धावांची सरासरी. आता मात्र लेग साईडच्या दिशेने खराब चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावावर समाधान मारतोय सोपाण्याचं. 2 धावाने खातं उघड झालेली आहे. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 13. 14.25 धावांची सरासरी होती. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. तरी चांगली सुरुवात म्हणता येईल आणि चांगलं कमबॅक म्हणता येईल. बाला पाटील 2 चेंडूवर 10 धावा खाल्यानंतर चांगली वापसी करतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पहिल्या षटकात 13 धावा आलेल्या आहेत. 57 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजीसाठी मनोज येतोय.
मागच्या सामन्याचा विचार केला तर मनोज याचा भरपूर समाचार घेतला होता, तब्बल 24 धावा खर्च केल्या होत्या. बघू या सामन्यामध्ये कमबॅक करतोय. क्रिकेट असा खेळ आहे की कुठल्याही क्षणी काही घडू शकतो. कुठल्या सामन्यात गोलंदाज हिरो होतो तर कुठल्या सामन्यात झिरो सुद्धा होतो. या सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल मनोज याचा. स्ट्राईक एंडवर भास्कर अजूनही एकही चेंडू फेस केलेला नाहीये. भास्कर याने पहिला चेंडू फेस करतोय. मनोज षटकातील पहिला चेंडू. चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक राकेश टावरे झेल सोडतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावाने भास्कर याचं खातं उघडतंय. संघाची धावसंख्या हलूच पुढे सडकते. 1-15. राकेश टावरे मागील सामन्यामध्ये सुद्धा एक झेल सोडला होता आणि ती परंपरा कायम ठेवत आहे या सामन्यामध्ये सुद्धा. चांगला प्रयत्न होता. ही सुरुवात आहे मित्रांनो. आता मात्र चेंडूला भिरकावून दिले. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. नक्कीच आता मात्र झेल घेतला होता परंतु षटकार वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल त्या ठिकाणी राकेश टावरे याच्याकडून. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवलेल्या आहेत. एकच धाव दिलेली आहे. 5 धावा जवळजवळ वाचवलेल्या आहेत आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 1-16. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल 5 धावा वाचवलेल्या आहेत. या मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं परशु याने षटकार वाचवला होता आणि तो षटकार निश्चितच आपल्याला संघाला विजय मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला होता. मनोज आता मात्र खराब चेंडूची दिशा दाखवून दिलेली आहे सोपान याने. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी दणदणीत चौकार. डीजे सज्ज होतोय. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये परिबदल केलेला आहे संघनायक किशोर पाटील याने. मनोज सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल. पुन्हा एकदा फलंदाज सोपान याने चेंडूला भिरकावून दिलेला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. दाखवतोय अतिशय चांगली फलंदाजी. एक चौकार त्यानंतर षटकार आणि मनोज सुद्धा मागच्या सामन्याची परंपरा कायम ठेवत आहे. 24 धावा दिल्या होत्या. या सामन्यामध्ये अजूनपर्यंत 13 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. स्ट्राईक एंडवर सोपान. आता मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या 1-26. 26 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 13 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 31 धावा. मनोज स्लोअर 1 चेंडू होता. फसवा चेंडू होता. बघूया काय घडलंय त्या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय. सोपान एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवतोय. दुसरा हादरा बसतोय जॉली स्पोर्ट कामतगर या संघाला 26 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 57 धावांचा पाठलाग करताना 2-26. उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता.
चांगली सुरुवात केलेली आहे. आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये 31 धावा पाहिजेत. चांगली फलंदाजी केली सोपान्याने. वैयक्तिक 12 धावसंख्येवर बाद झाला होता. नवीन फलंदाज अमर येतोय. आता मात्र मोठे फटकेबाजी करावी लागेल. 12 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे. सरासरीचा विचार केला तर 15.50 धावांची सरासरी. आणि या ठिकाणी व्यासपीठावर प्रेमनाथ मालिक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत मानकुली संघाचे, यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीसाठी विनय येतोय. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवर फलंदाज भास्कर. नॉन स्ट्राईक एंडला अमर येतोय. विनय सज्ज होतोय. 12 चेंडू 31 धावा. मोठे फटके मारावे लागतील तर सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर. जॉली स्पोर्ट कामदेर संघाला या अगोदर पहिला सामना ते लॉस झालेले आहेत. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू होता. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. अवांतर धाव संख्येत भर होतोय. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 2 बाद 27. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. विनय राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र चेंडूला सरळ खेळून काढलेला आहे. चेंडू खाली हर्षद येतोय आणि या सामन्यातील दुसरा झेल घेतोय हर्षद. तिसरा आदरा बसतोय डीजे. देवानंदजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन 40+ चाचणी स्पर्धा 2025-26. देवानंद पाटील साहेब जे मास्टर 40+ क्रिकेट संघाचे क्रिकेट कमिटीचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. अकरा चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करायचं आहे. तिसरा आदरा बसला होता भास्कर याच्या रूपाने. जॉली स्पोर्ट कामतगर या संघाला 57 धावांचा पाठलाग करतोय. उर्वरित 11 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. मोहन येतोय डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडवर. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. अवांतर धावसंख्येत भर होतोय. एका धावने संघाची धावसंख्या 3 बाद 28. 11 चेंडू 29 धावांची आवश्यकता. विनय सज्ज होतोय. बघूया पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. या षटकामध्ये तब्बल 3 व्हाईट चेंडू टाकलेले आहेत आतापर्यंत विनय याने. अतिशय लांबड षटक म्हणता येईल. पुढील चेंडू. आता मात्र अतिशय चांगला चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. पूर्णपणे बीट होतोय फलंदाज मोहन. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक किशोर पाटील त्या ठिकाणी आहे. फक्त एकच धाव मिळेल. एका धावाने मोहन याचं खातं उघडते. संघाची धावसंख्या 3 बाद 30. आता मात्र सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. 9 चेंडू आणि तब्बल 27 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे विनय याने. 3 व्हाईट बॉल सोडले तर मात्र कुठल्याही प्रकारे मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाहीये. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट.
आता मात्र चेंडूला हिरकावून दिलेला आहे आणि चेंडू ज्या वेळेस बॅट मधून निघाला होता त्यावेळेस चेंडूवर मोहर लागली होती 6 धावांची. षटकार डीजे. पहिल्याच चेंडूवर षटकाराने आपलं खातं उघड केलेलं आहे. अमर याने 8 चेंडू 21 धावा. अतिशय रंगतदार सामना. 2 चेंडू अतिशय महत्वाचे असणार आहेत या षटकातील. विनय राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली विनय पोहोचतोय पण पोहोचू शकत नाहीये. नो मॅन स्लँडवर चेंडू पडतोय. तोपर्यंत संधी दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 3 बाद 38. 7 चेंडू 19 धावा. अतिशय रंगतदार सामना. शेवटचा चेंडू हा नक्कीच अतिशय महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकतोय जॉली स्पोर्ट कामतगर संघ. आणि हा चेंडू जर चांगला टाकला तर शेवटच्या षटकामध्ये मात्र चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकतो गावदेवी पूर्णा संघ. अतिशय चांगला सामना. कमबॅक करून देतोय आपल्या संघाला फलंदाज अमर. 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावांवर खेळतोय. 7 चेंडू 19 धावा. विनय सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर जाईल अमर. हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण होते. आणि बघूया फलंदाज नॉट आउट पंचांचा काय इशारा आहे बघूया. 1च धाव आलेली आहे. कुठल्याही प्रकारचा गडी बाद नाही आहे. या एका धाव्याने संघाची धावसंख्या 3 बाद 39. 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 39. 6 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. एक जमेची बाजू आहे. अमर अजूनही स्ट्राईक एंडवर आहे. ती एक जमेची बाजू आहे जॉली स्पॉट कामतगर संघाकडे, ज्याने एका षटकाराने आतापर्यंत 9 या धावसंख्येवर खेळतोय. काही घडू शकतं. आणि या सामन्यामध्ये असं आपल्याला बरेच कमी सामन्यामध्ये पाहायला मिळत होतं. पहिल्या षटकामध्ये बाला पाटील याने 13 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. दुसऱ्या षटकामध्ये मनोज याने सुद्धा 13 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून विनय याने सुद्धा 13 धावा देऊन 1 गडी बाद केलेला आहे. आता मात्र हर्षद येतोय. हर्षद याने जर 13 दिला तर मात्र सामना जिंकू शकतो. बघूया काही घडू शकतोय. 6 चेंडू 18 धावा. अतिशय रोमांचक सामना. सुरुवातीचे 3 चेंडू अतिशय महत्वाचे ठरणार आहेत. हर्षद षटकातील पहिला चेंडू. समोर जाईल फलंदाज अमर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. बघूया पंचांचा काय इशारा येतो. लेग बाईटचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येने 1 धाव पूर्ण होते. आता मात्र 5 चेंडू 17 धावा. 5 चेंडू 17 धावा. मोठे फटके मारावे लागतील. पहिला सामना गमावलेला आहे. या स्पर्धेमध्ये जर आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर मात्र या 5 चेंडूवर मोठे फटके मारून सामना जिंकावा लागेल. गावदेवी पूर्णा संघाने पहिला सामना जिंकला होता. हर्षद सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू. फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी किशोर पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. मोहन हा बाद होतोय. चौथा आद्रा बसतोय जॉली स्पोर्ट कामतगर या संघाला 41 या धावसंख्येवर. आता मात्र 4 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 16 धावा. हर्षद याने चांगली गोलंदाजी केलेली आहे. सुरुवातीचे 2 चेंडूंचा विचार केला तर अचूक टप्प्यावर टाकले होते. कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी दिली नव्हती आणि त्याच कारणाने दबाव मध्ये आता मात्र पूर्णपणे आलेला आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघ. मयूर येतोय. एक चांगला फलंदाज आहे परंतु स्ट्राईक पासून दूर आहे. स्ट्राईकवर अमर आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. अजूनही 4 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामना मात्र अतिशय रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकतो.
हर्षद सज्ज होतोय, ज्याने संघासाठी चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली करतोय आपल्या संघासाठी. 4 चेंडू 16 धावा. हर्षद लोअर फुलटा चेंडू, चेंडूला भिरकावून दिलेला आहे. टायमिंग अचूक नाही. आता मात्र राकेश टावरे याच्या हातामध्ये झेल विसावलेला आहे आणि या सीझन मधील पहिला झेल त्याच्या हातामध्ये विसावलेला आहे. 5वा हादरा बसतोय जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. 3 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. हर्षद 3 चेंडू 16 धावा. स्ट्राईक इनवर अमन. मोठा फटका, चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू खाली विनय येतोय. अतिशय चांगला झेल, उत्कृष्ट झेल घेतलेला आहे आणि आता मात्र पूर्णपणे चांगल्या मजबूत स्थितीमध्ये विजयाकडे वाटचाल करतोय गावदेवी पुरोणा संघ. डीजे थँक्यू परेश. नक्कीच इथे सामना जिंकला.